हॅलो. हितेन तरे, पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानावर. हितेन तरे. धन्यवाद मांजरेकर सर. तर यानंतरचा सामना आहे विजयदुर्ग फायटर्स आणि प्रतापगड टायटन्स. तर सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. दोन्ही संघाचे 12th मॅन आपण यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. 12th मॅन विजयदुर्ग फायटर्स संघाने नाणेफेक जिंकलेल्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर प्रतापगड टायटन्स या संघाला फलंदाजी दिलेली आहे. सलामीची जोडी मैदानात ऋषी आणि प्रमोद. स्ट्राईकला ऋषी आहे, नॉन स्ट्राईकला प्रमोद आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय राजेश. पॉवर प्लेचे षटक आहे. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आयोजित स्वराज्य प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, हवा तसा बॅटवर आलेला नाहीये. नक्कीच फलंदाज ऋषी नाराज असतील. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. नक्कीच बॅटला लागला असता तर चांगल्या धावा मिळाल्या असत्या, 4 किंवा 6. तर व्हाईट बॉलने सुरुवात इथे झालेली आहे. अकाउंट ओपन होत आहे या प्रतापगड टायटन्स या संघाचं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, यावेळी बॅटवर कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमारेषे बाहेर चौकार. सुरुवात चांगली झालेली आहे. 5 धावा आलेल्या आहेत. एकच चेंडू टाकून झालेला आहे. राजेश याची मात्र इथे खराब गोलंदाजी पाहायला मिळते, कारण फुलटॉस चेंडू होता लेग स्टंपच्या दिशेने. सोपा चेंडू ऋषी पाटील मात्र सोडणारा नव्हता. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 5. चला स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप करायचं आहे. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी मार्ग, यावेळेस समोर दिशेला उरवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन, सीमारेषे बाहेर षटकार. गड टायटन्स या संघाने 11 धावा आतापर्यंत बनल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा राजेश, यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या इथे होते 13. जबरदस्त अशी बॅटिंग ऋषी याच्या माध्यमातून पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये, जे पॉवर प्लेचे षटक आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजेश गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 13 धावा त्याने खर्च केल्यात. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. ते मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, निर्धाव चेंडू. ते मात्र थोडासा दिलासा मिळाला असेल गोलंदाज राजेश याला, कारण निर्धाव चेंडू आलेला आहे. 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी करतोय. यावेळेस कटचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक होते पण अडवू शकणार नाही. चेंडू जाईल थर्ड मॅन, सीमारेषे बाहेर चौकार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे.
फक्त एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे मात्र गोलंदाजाला चेंडू काही पकडता आला नाही. 2 धावा मिळतात. 2 धावांची संघाची धावसंख्या 19. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद दमदार जिंदाबाद अशी सुरुवात प्रतापगड संघाची झालेली आहे. 19 धावा. दोन्ही टीम्सचे 12वे खेळाडू पाठवायचे आहेत. क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नितेश कोहली येतोय. नितेश कोहली क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईकला फलंदाज प्रमोद. नॉन स्ट्राईकला आपण ऋषियाला पाहू शकता. वैभव तरे गोलंदाजी सज्ज झालेला आहे. नक्कीच टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना प्रतापगड टायटन्स हा संघ. आतापर्यंत सुरुवात चांगली आहे. 19 धावा आलेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. जबरदस्त अशी बॅटिंग ऋषी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऋषीने आतापर्यंत 18 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 19 पैकी 18 धावा एकट्या ऋषीच्या आहेत. म्हणजे 90% योगदान त्याने दिलेलं आहे. वैभव क्रमांक 2चं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर फलंदाज प्रमोद एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू उडवलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. ओव्हर थ्रो होतोय. नक्कीच आणखी 1 धाव मिळते. 3 धावा जोडल्या जातील. 3 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 22. यानंतर राजगड किंग्स आणि रायगड रॉयल्स या 2 संघांनी तयार राहायचं आहे. मिस्टॅमे चेंडू हवेत. झेल घेण्याचा मात्र प्रयत्न झाला होता. झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. नक्कीच थोडंसं लेट प्रयत्न झाला. अगोदर जर प्रयत्न केला असता तर नक्कीच झेल झाला असता. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 23. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये वैभव गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला फलंदाज प्रमोद आहे. नॉन स्ट्राईकला ऋषी याला आपण पाहू शकता. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आयोजित स्वराज्य प्रीमियर लीग 2026. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू हाताला गेला होता. निर्धाव येतोय. धावसंख्या 23. जबरदस्त असा चेंडू हाताळण्यात आला होता. वेगाचा वापर मात्र इथे वैभव याच्याकडून झाला होता. वैभव पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज प्रमोद. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, जागते रहोचा आदेश देणारा हा चेंडू होता. अनपेक्षित उचली तिथे मिळाली होती आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. लागोपाठ 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात फेकले गेले आहेत वैभव याच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात वैभवने. 4 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या 23. पुन्हा एकदा वैभव सज्ज होतय. यावेळेस मिस्टॅम आहे. चेंडू हवेत. यष्टीरक्षक चेंडू खाली. झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय. राजेश याच्या हातून हा झेल सुटलेला आहे. नक्कीच एक सिंगल जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 24. राजेश याने हा झेल सोडला. यष्टीरक्षक पुन्हा एकदा गोलंदाज वैभव सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. स्ट्राईकला फलंदाज ऋषी जातोय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावबाद.
2 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 2 षटकामध्ये एक बाद 25 धावा झालेल्या आहेत. नवीन फलंदाज मयूर पावशे येतोय. क्रमांक 3 वर गोलंदाजी करण्यासाठी हितेश कोळी गोलंदाज आलेला आहे. समोर फलंदाज ऋषी याला पाहू शकता आणि नुकतंच ज्यांचं खेळपट्टीवर आगमन झाले ते मयूर पावशे सध्या नॉन स्ट्राईकला असतील. 2 षटकामध्ये 25 झालेले आहेत. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू फ्लिक केलेला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते मात्र अडवू शकणार नाहीयेत. स्वतःला सांभाळू का चेंडू अडवू या मनस्थितीत होते आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 29. नक्कीच ऋषी यांच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे आणि चुकी झाली लगेच क्षेत्ररक्षण तिथे चेंज केलेलं आहे. नक्कीच या टोकातून त्या टोकापर्यंत जाता जाता मला वाटते दम लागेल. एकोणतीस धावा झालेल्या आहेत. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे हितेश कोहली याच्या. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेल्या डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे होईल ऋषी धावबाद. नवीन फलंदाज येतो या आदित्य थले. ऋषी याने चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. नक्कीच एक षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सलामीला आले होते. चांगली सुरुवात करून दिली होती संघाला आणि धावबादच्या स्वरूपात ते बाद झालेले आहेत. धावसंख्या 30 आहे. दुसरा गडी बाद होतो 30 या धावसंख्येवर. तिसरे षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकामध्ये हितेश कोहली गोलंदाजी करतोय. 25 धावांचं योगदान दिलेलं आहे ऋषी यांनी. नवीन फलंदाज येतोय आदित्य थले. फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का तर पोहोचले नाहीत. एका टप्प्याने चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा काढण्याची संधी होती. 2 धावांनी संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावर लागले आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहे. सुरुवात खूप चांगली झाली होती. 19 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजांनी. फक्त 6 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च झाला. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज होईल झेलबाद. येतोय नवीन फलंदाज. पुन्हा एकदा हितेश कोहली. यावेळेस प्रतिमेचा चेंडू होता. पायावर आदळतोय. एक सिंगल मात्र घेतली जात आहे. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईस. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 33. मयूर पावशे स्ट्राईकला. नक्कीच पहिली वेळ इथे स्ट्राईकला आलेत मयूर पावसे. नवीन फलंदाज सत्यम आलेला होता. पुन्हा एकदा हितेश.
यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू चांगलं बॅकअप तिथे आलेलं आहे. नक्कीच चांगले बॅकअप केलेला आहे. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा देखील तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांची संघाची धावसंख्या 36. 36 धावा झालेल्या आहेत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात. आणि इथे मात्र तिसरे षटक संपलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 36 अशा धावा झालेल्या आहेत. ते म्हणजे प्रतापगड टायटन्स या संघाच्या. धावसंख्या चांगली आहे. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. या षटकामध्ये 12-13 धावा जर आल्या तर नक्कीच एक चांगली टोटल पाहायला मिळेल. यानंतरचा सामना असेल राजगड किंग्स आणि रायगड रॉयल्स या 2 संघांनी तयार राहायचं. राजगड किंग्स आणि रायगड रॉयल्स या 2 संघांनी तयार राहायचं आहे. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन अर्जुन वाघे सज्ज झालेला आहे. 36 धावा झालेल्या आहेत. अर्जुन वाघे येतो शेवटचं षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू इथे मात्र क्लीन बोल्ड. नक्कीच गेल्या काही वर्षामध्ये त्याच्या नावाचा डंका इथे भिवंडी तालुक्यामध्ये गाजत आहे. विकी पाटील येतोय आणि विकी पाटील याला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे मित्र डोडो मुकादम, तसेच प्रशांत पाटील, हमान चौधरी, तसेच दशरथ मामा काबूकर यांच्या सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या 36. 4 बाद 36. गोलंदाज अर्जुन सज्ज होत आहे. यावेळेस काय केले ते विकीने ते चेंडू यष्ट्यांपर्यंत जाण्याची हॅट्रिक बॉल आहे. ते मात्र ड्राईव्ह केलेलं आहे ऑन साइडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे वैभव. एक सिंगल घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 37. प्रणय आला होता. यावेळेस मोठा फटका मारायचा होता. फलंदाज बाद. बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज येतो या संतोष.
पाटील. शेवटची ओव्हर आहे, 2 चेंडू बाकी आहेत शेवटच्या ओव्हरचे. 37 धावा धावफलकावर लागले आहेत. फक्त 1 धाव या षटकामध्ये खर्च केली आहे अर्जुन वाघे याने. इथे मात्र जबरदस्त चेंडू आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषे बाहेर, चौकार. नक्कीच धावा झाले आहेत. नशिबाचा चौकार इथे मिळतोय टीम प्रतापगड टायटन या संघासाठी. ते मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 20 शेपमध्ये क्षेत्ररक्षक आहे वैभव. एक सिंगल घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज होतोय धावबाद. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 42 झाले आहेत. 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, ते म्हणजे विजयी दुर्ग फायटर्स या संघासमोर. तर जाऊया नाणेफेकीसाठी. राजगड किंग्स आणि रायगड रॉयल्स या 2 संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. राजगड किंग्स आणि रायगड रॉयल्स. सुधीर भोईर फॅन टीम राजगड किंग्स आणि राहुल तरे फॅन टीम रायगड रॉयल. चला, राजगड किंग्स आणि रायगड रॉयल्स, लक्ष्मणजी माधवी तसेच गोकुलजी तरे, आपणास विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. लक्ष्मणजी माधवी तसेच गोकुलजी तरे, आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. राजगड किंग्स आणि रायगड रॉयल्स. सुधीर भोईर फॅन टीम राजगड किंग्स आणि राहुल तारे फॅन टीम रायगड रॉयल्स. दोन्ही संघाचे संघ मालक सुद्धा आलेले आहेत, सुधीर भोईर आणि राहुल तारे. कोणाचा कॉल असेल? हेड असा कॉल जयेश याचा आहे आणि टेल आलेला आहे. नक्कीच नाणेपैकी ते रायगड रॉयल्स या संघाने जिंकलेले आहे. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर बसायचं आहे. तर सनी नाणेफेक जिंकलेले आहे, निर्णय काय असेल? फलंदाजी करणार आम्ही. फलंदाजी करण्यामागे काही खास कारण? आमचा प्रिव्हियस मॅचमध्ये बॉलिंगचा परफॉर्मन्स जबरदस्त होता आणि आम्ही लो स्कोर पण डिफेंड केला. तर या मॅचमध्ये जर काही स्कोर आला तर आमचं चांगलं प्रदर्शन असेल. या कारणास्तव आम्ही प्रथम फलंदाजी करू. नक्कीच विजयाच्या शुभेच्छा तुला सुद्धा. जयेश, पहिली मॅच कट टू कट झाली होती, हार पत्करावी लागली, तर या मॅचमधून काही संदेश असेल तुमच्या खेळाडूंना? संदेश काही नाही, ती पहिली मॅच जिंकणं महत्त्वाचं होता, कारण जो पहिली मॅच जिंकेल तो सेफ होता. पण आता ही आम्हाला मॅच काही पण करून जिंकावीच लागेल. नक्कीच तुम्हाला दोघांना विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर रायगड रॉयल संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
नक्कीच कालेर गावचे सचिन सतीश म्हात्रे साहेब यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बघा दोन्ही टीम्स 12th मॅन कंपल्सरी पाठवायचे आहेत, कारण बेस्ट बॅटर बॉलर आणि सिरीज या ट्रॉफीज देखील आपण देणार आहोत आणि लाईव्ह प्रक्षेपण देखील सुरू आहे. त्यामुळं तुमची नावं योग्यरित्या पोहोचणं देखील गरजेचं आहे, कारण प्रत्येक गावामध्ये जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा त्या खेळाडूला टोपण नावाने जास्त ओळखलं जातं, परंतु लाईव्ह टेलिकास्टला त्याचं जे योग्य नाव आहे, जे बारशाला त्याचं नाव ठेवलेलं ते जाणं देखील गरजेचं आहे. सो विनंती असेल 12th मॅन दोन्ही कंपल्सरी पाठवायचे आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती ऋषी आणि त्याच्यासोबत बॅटर आल्यात. ऋषीचा पहिला फटका लाजवाब आहे. बॉलर आहेत ऋषी. बॅटिंग टीम 12th मॅन पाठवायचं आहे. दादा बघा आपल्याच गावची स्पर्धा आहे. राजेश आणि दोन्ही राजेश पाटीलच आहेत. सिनियर ज्युनियर काय पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिस केली आणि आता बॉल थांबणार नाही. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. बॉल बाउंड्रीच्या बाहेर अंपायरचा इशारा. इट्स सध्या टीम प्रतापगड खेळताना पाहायला मिळते. बॉलिंग करताय आणि त्यांना सुवर्ण संधी असणार आहे. सौभाग्यवती संध्याताई प्रमोद तरे ज्या उपसरपंच आहेत विद्यमान, त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी प्रत्येकाला 500 रुपयांचं 1000 रुपयांचं कॅश प्राईज विकेट हॅट्रिक करणाऱ्या खेळाडूला दिलं जाईल. टीम प्रतापगडच्या. चांगला बॉल आहे. या अगोदरचा बॉल वाईड होता आणि त्याच्यावरती चौकार आला, परंतु हा चेंडू डॉट येतोय. बॅकफुटवरती गेला, फोर्स केलाय. हो हो हो, चुकी झाली. बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि सध्या आउटफील्डचा फायदा नाहीये. अंपायर सांगतात इट्स 4. अंपायर्स येस चेक केलं जाईल त्या ठिकाणी. मला वाटतं आउटफील्डचा फायदा झाला आहे की काय, परंतु आपण चेक देखील करणार आहोत. चेक केलं जात आहे. जो काही निर्णय असेल बघा, तुमच्या धावा आम्हाला घरी नाही न्यायच्या, जे असेल ते देतील. येस येस दादा 100%. आपण चेक देखील त्या ठिकाणी करतोय. लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. भरपूर सारे प्रेक्षक जोडले गेलेत. चेक केलं जात आहे सध्या तरी.
अंपायर्स हा चौकार नसेल, आउटफील्डचा फायदा झाला म्हणजे या धाबा फक्त 2च असतील. बघा ज्याही टीमची दादा असा नियम आहेत का तुमच्या इथे प्रीमियर लीग आहे? एक सिंगल आली, एका धाब्यानं धावफलक आता पुढे सरकेल. दहा धावा धावफलकावरती, 10 रन. बॅकफुटला गेलं, कट केलं, ओहो मिस्टेक झाली आणि बॉल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आदित्य आणि यानंतरच्या ज्या मॅचेस होतील त्या प्रत्येकी 3 ओव्हरच्या असतील. 3 ओव्हरच्या असतील, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं, बॅकफूट पंच करायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नसेल. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतो. आदित्य आलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये. यानंतरच्या प्रत्येकी मॅचेस या 3च ओव्हरच्या होतील, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे, कारण आपल्याला आजचा शेड्यूल पूर्ण करायचा आहे. फटका चांगला खेळला डीप मध्ये, लॉंग ऑफला खेळाडू अडवलं जात आहे, बॉल अडवलाय मात्र खूप लेझी थ्रो आलाय. 2 धाबा दरम्यान पूर्ण केल्या जातील. धावफलक 16 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. कशेळी गावची ही मानाची सन्मानाची स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. या 1 मॅन शो देवानंदजी थये साहेबांचा आशीर्वाद घेऊनच आपण ही स्पर्धा पार पाडतोय. साहेबांचे कटआउट देखील आपण सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी पाहतोय. यावेळेस काय घडलंय, मला वाटतं बॅटर बाद होतील. धक्का लागतोय, आणखीन एक पहिला धक्का. नवीन बॅटर आता नितेश येतात. नितेश कोळी आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या ओव्हरमध्ये. बघा 12th मॅन नावं तुम्हाला माहिती हवीत. मी उल्लेख केला की जे टोपण नावं असतात तेच काहींना माहिती असतात. टोपण नावानेच आपण बोलत असतो, छोटू मोटू. परंतु जी त्यांची रिअल नावं आहेत ती आम्हाला सांगायची आहेत. नवीन बॅटर आता नितेश मैदानाच्या आतमध्ये येतात. कशेळीची मानाची स्पर्धा आपण पाहतोय. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य. भरपूर चांगली बॉलिंग पाहायला मिळते आदित्यकडनं. फुल टॉस बॉल आहे, दिशा दिली आहे बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, धोका सेकंडला पळतात बॅटर मात्र थांबवलं जाईल. फक्त एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेनं धावफलक
पुढे सरकते 17 वरती 17 ऑन कार्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बॉलर तयार. राऊंड विकेट. ओहो, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मिस्टेक केली फिल्डरनं आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गरजेचा राहणारा बॉलर आदित्य भरपूर चांगली बॉलिंग करतोय, परंतु फिल्डरची साथ त्याला मिळत नाही. या पुन्हा शफल होऊन अनऑर्थोडॉक्स फटके घेण्याचा प्रयत्न केले जात आहेत, मात्र आता सफल होत नाही. या डॉट बॉल येथे 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 21 धावा, म्हणजे अजूनही 22 धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 22 आरामात बनवू शकतात, परंतु सध्याच्या सिच्युएशनला आता विकेट मिळवावे लागतील आणि विकेट 1-2 नव्हे तर गुच्छामध्ये तुम्हाला विकेट मिळवावे लागतील. सातत्याने जर डॉट डिलिव्हरी हाताळली तरच या मॅचमध्ये टीम प्रतापगड पुढे जाताना पाहायला मिळेल. अदरवाईज मॅचपासून भरपूर लांब जाईल टीम प्रतापगड. सध्या तरी भरपूर चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही गड किल्ले होते त्या गड किल्ल्यांच्या नावानं ही आपल्या सर्व टीम्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या टीम्सचं मिळून एक स्वराज्य निर्माण केलं आहे आणि तीच आपण स्वराज्य प्रीमियर लीग 2026 पाहतोय. भरपूर चांगला एक विचार आपल्याला पाहायला मिळाला या कशेईकरांचा आणि मला देखील आज या ठिकाणी संधी मिळते या प्रीमियर लीगला हजेरी लावण्याची. पुन्हा एकदा त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. सर्व बॅटनं लॉंग ऑफला डीप एक्स्ट्रा कव्हरपर्यंत खेळाडू वाईडिशच उभे आहेत. दरम्यान 2 धावा नाही आहेत तर दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद. दुसरा धक्का टीम विजय दुर्गला लागतोय. बॅटर बाद. आतमध्ये जातात. वैभवला हिटिंगसाठी जास्त ओळखलं जातं. राजेश पाटील, आता दोन्ही राजेश पाटील बाद झालेत. आता बॅटर नितेश आणि वैभव ही जोडी खेळपट्टीवरती असणार आहे. वैभव नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. स्ट्रायकिंग एंडला नितेश. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल. ओहो, चांगला फटका केला. बॅकफूट पंच पाहायला मिळालं आणि बॉल कव्हर इझनला. दुसरीचा प्रयत्न धोकादायक एंडला पळतायत बॅटर, मात्र एकच धाव. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. बॅकफूट पंच पाहायला मिळाला. चांगले स्ट्रोक देखील पाहायला मिळतात. या अगोदर आपण पाहिले अनऑर्थोडॉक्स फटके आणि सध्याचं क्रिकेट हेच आपल्याला पाहायला मिळत आहे की बॅटर जे असतात ते सातत्याने प्रॅक्टिसमध्ये देखील काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. ओहो, पुन्हा एकदा बघा अनऑर्थोडॉक्स फटक्यांचा आपण चर्चा करतच होतो, परंतु सध्या बघा ओव्हर थ्रो झाला आणि 2 धावा याही चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. या तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. या सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. मला तरी वाटतं इथून बघितल्यानंतर की बॅटर पोहोचलेत, परंतु तिसऱ्या अंपायर आहे, चेक केलं जाईल. इट्स नॉट आउट. म्हणजे या चेंडूवरती धावा कंप्लीट झाल्या, त्या म्हणजे 2 आणि 2 धाव्याने धावफलक आता 26-26. 17 धावांची अजूनही गरज आहे.
पूल केलाय, बॉल हवेत आहे आणि बॉल निघून जाईल. टावरिंग टावरिंग षटकार. म्हणजे अजूनही 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 बॉल मध्ये 11 धावा आता बनवायच्या आहेत. बॉलर तयार. पुढचा बॉल अनऑर्थोडॉक्स फटका. आणखीन एक सुपला शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नाव पडलं सुपला शॉट. लाजवाब फटका. कठीण असतं. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर फटका खेळून काढला विकेटच्या मागे. चौकार. पुन्हा त्याच दिशेनं खेळायचं होतं व तसं मागच्या पट्ट्यात तर नाहीये. मात्र स्क्वेअर लेगला हे काय घडलं. बॉल आणखीन एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि चौकारानं धाबांची गरज. धावफलकावरती धाबा 40. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर. कमांडीचा तीनच ओव्हरची असेल. बॉलर तयार. पहिला बॉल आणि अंपायरनं इशारा दिला. इट्स भीमर नो बॉल. एका धावेची गरज आहे आता. 9+1 अशा 2 धावा आणि एका धावेची गरज. नितेश असतील स्ट्रायकिंग एंडला. चांगली फटकेबाजी नितेशनं केली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे नितेशला. मॅच फिनिश षटकारानं करायची आहे पण बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. एक स्वतःच्या छाप सोडणारा फटका त्याला खेळायचा होता. नाखुश पाहायला मिळतो. चेहऱ्यावरती स्माईल तर आहे परंतु एका धावेची गरज आहे. पुढचा बॉल हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे आणि बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चौकार आणि चौकारानं मॅच झाली फिनिश. मॅच जिंकली आहे टीम विजयदुर्गनं. अभिनंदन अभिनंदन टीम विजयदुर्ग फायटर्स अँड हार्ड लक टीम प्रतापगड टायटन्स. ज्यानं 3 विकेट काढले 6 धाबा फक्त खर्च केल्या तो अर्जुन ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अर्जुन वाघे बघत नाहीये तो मागे. चला अर्जुन मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आणि लगेच पुढचे मॅच चालू करायचे आपल्याला. दोन्ही टीम लगेच मैदानाच्या आत जायचंय. राजगड आणि रायगड मॅचला आपण सुरुवात या ठिकाणी करणार आहोत लगेचच.
सलामीची जोडी देखील पाठवायची आहे. राजगड आणि रायगड अशी मॅच. अर्जुन या लवकर या. अर्जुनला आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत. मी सन्माननीय शिवनाथजी तरे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अर्जुनला द्यायची आहे. अर्जुन वाघे ला जेव्हा बॉलिंग स्पेल त्याचा